अन्वीचा तो मेसेज वाचल्यानंतर आरव पूर्णपणे तुटून गेला होता. त्याने कित्येक वेळा तो मेसेज पुन्हा पुन्हा वाचला. प्लीज मला विसरण्याचा प्रयत्न कर. हे शब्द त्याच्या डोक्यात सतत फिरत होते. त्या दिवसानंतर आरव कॉलेजला जाणं कमी करू लागला. लायब्ररी, कॅन्टीन, बस स्टॉप सगळीकडे त्याला अन्वी दिसायची. पण ती कुठेच नव्हती. त्याला त्याच्या मित्रांनी समजवण्याचा प्रयत्न केला. अरे, मूव्ह ऑन हो. इथे जग संपत नाही, पण पहिलं प्रेम विसरणं इतकं सोपं नसतं. एका संध्याकाळी आरव एकटाच जुन्या टेरेसवर बसला होता, जिथे अन्वीने एकदा म्हटलं होतं, पावसात रडलं तर कुणालाच कळत नाही. त्या दिवशी खरोखर पाऊस पडत होता आणि पहिल्यांदा आरव रडत होता. दिवस पुढे जात होते, अन्वीचं लग्न जवळ येत होतं आणि प्रत्येक दिवसासोबत आरव आतून अजून तुटत होता. एक दिवस रात्री अचानक त्याचा फोन वाजला. स्क्रीनवर नाव चमकलं, अन्वी कॉलिंग. आरवचं हृदय जोरात धडधडू लागलं. त्याने लगेच फोन उचलला. हॅलो. समोर काही क्षण शांतता होती. मग हलक्या आवाजात अन्वी बोलली. एकदा भेटशील? आरव काही क्षण गप्प राहिला. का? शेवटची वेळ. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी दोघं त्यांच्या नेहमीच्या जागी भेटले. तोच जुना बस स्टॉप, तोच पाऊस, पण आज सगळं वेगळं होतं. अन्वी आज खूप शांत दिसत होती. तिच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळ होती. जणू ती अनेक रात्र झोपलीच नव्हती. कसा आहेस? ती हलकसं हसत म्हणाली. आरवने तिच्याकडे पाहिलं. खोटं बोलू की खरं सांगू? तिच्या डोळ्यात पाणी आलं. आरव, माझ्यावर राग आहे. तो हसला. पण ते हसू दुःखीचं होतं. राग तुझ्यावर नाही आहे अन्वी, नशिबावर आहे. हे ऐकताच अन्वी रडू लागली. मला माफ कर. ती थरथरत्या आवाजात म्हणाली. मी खूप सेल्फिश निघाले. आरव शांतपणे म्हणाला, प्रेमात सेल्फिश कुणीच नसतं. फक्त परिस्थिती वाईट असते. त्या क्षणी अन्वीने अचानक त्याचा हात पकडला. एक गोष्ट सांगू? हं. जर पुढच्या जन्मात काही असतं ना, तर मला तुझ्यासोबत साधं आयुष्य जगायचं आहे. आरवच्या डोळ्यात अश्रू आले. मोठं घर नको, पैसा नको, फक्त तू हवा. आरव पूर्णपणे तुटत होता. मग या जन्मात का नाही? त्याने हलक्या आवाजात विचारलं. अन्वीने डोळे बंद केले. एक अश्रू तिच्या गालावरून खाली आला. कारण काही प्रेमकथा पूर्ण होण्यासाठी नसतात. त्या फक्त आठवण बनण्यासाठी येतात. त्या दिवशी दोघं बराच वेळ शांत बसले. ना फ्युचरबद्दल बोलले, ना प्रॉमिसेस दिले, कारण दोघांनाही माहिती होतं, ही त्यांची शेवटची भेट आहे. रात्र झाली. अन्वी उठली. मला जावं लागेल. आरवचं मन ओरडत होतं. जाऊ नकोस. पण त्याच्या ओठांवर शब्द आले नाहीत. अन्वी निघू लागली. पण 2 पावलं चालून ती थांबली. मागे वळली. तिच्या डोळ्यात हजारो भावना होत्या आणि ती हलक्या आवाजात म्हणाली, आई-वडिलांनंतर जर मी कोणावर खरं प्रेम केलं असेल ना, तर ते फक्त तुझ्यावर. इतकं बोलून ती निघून गेली आणि आरव फक्त तिच्या जाणाऱ्या पावलांकडे पाहत राहिला. त्या रात्रीनंतर अन्वी त्या रात्री कायमची दूर गेली होती आणि आरवचं आयुष्य पुन्हा एकदा रिकामं झालं. कॉलेज संपलं. सगळे आपापल्या आयुष्यात पुढे गेले. पण आरव मात्र कुठेतरी त्या पावसातच अडकून राहिला होता. कधी बस स्टॉप दिसला की त्याला अन्वी आठवायची. पाऊस पडला की तिचं ते वाक्य आठवायचं. पावसात रडलं तर कुणालाच कळत नाही. आरवने स्वतःला कामात झोकून दिलं. नोकरी मिळाली. मोठ्या कंपनीत प्लेसमेंट झालं. पगार चांगला होता. घरच्यांना त्यांचा अभिमान वाटत होता. पण त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य हरवलं होतं. 5 वर्षांनी वेळ निघून गेला. आरव एका ऑफिस मीटिंगसाठी मुंबईला गेला होता. मीटिंग संपल्यावर तो शांतपणे मरीन ड्राईव्हवर बसला होता. समोर समुद्र, थंड वारा आणि आकाशात काळे ढग. जणू पुन्हा पाऊस येणार होता. इतक्यात त्याच्या मागून एक छोटासा आवाज आला. मम्मा, बलून पाहिजे. आरवने नकळत मागे वळून पाहिलं आणि त्याचा श्वासच थांबला. समोर अन्वी उभी होती. काही क्षण दोघं फक्त एकमेकांकडे पाहत राहिले. जणू वेळ थांबली होती. अन्वीच्या हातात एक छोट्या मुलीचा हात होता. ती मुलगी
तिच्या साडीला धरून उभी होती. अन्वी हलकसं हसली. "कसा आहेस?" आरवच्या चेहऱ्यावर हलकसं हसू आलं. "ठीक." पण त्याच्या आवाजातलं दुःख अजूनही तसंच होतं. दोघांनाही खूप काही विचारायचं होतं, पण शब्दच सापडत नव्हते. "ही माझी मुलगी," अन्वीने त्या छोट्या मुलीकडे पाहत म्हटलं. आरवने तिच्याकडे पाहिलं. ती अगदी अन्वीसारखीच दिसत होती. "खूप गोड आहे," तो हलक्या आवाजात म्हणाला. काही क्षण शांतता होती. मग अन्वी म्हणाली, "तू लग्न केलं?" आरव काही सेकंद शांत राहिला. मग हलकसं हसत म्हणाला, "नाही." "का?" हा प्रश्न ऐकताच आरवने समुद्राकडे पाहिलं. काही माणसं आयुष्यात एकदाच भेटतात आणि त्याच्यानंतर कुणीच आवडत नाही. अन्वीच्या डोळ्यात पाणी आलं. "आरव, मी आनंदी नाही आहे." आरवने तिच्याकडे पाहिलं. घर आहे, नवरा आहे, सगळं आहे. ती बोलताना थांबली, पण प्रेम नाही. हे ऐकून आरवच्या छातीत पुन्हा वेदना उडली. "मग?" "काही नाही." ती हलकसं हसली. "आता उशीर झालाय." पाऊस सुरू झाला. दोघं शांतपणे पावसाकडे पाहत उभे होते. अन्वी अचानक म्हणाली, "माहित आहे, आजही पाऊस पडला की तू आठवतोस." आरवच्या डोळ्यात अश्रू आले. "आणि तू?" ती विचारताच आरव हलकसा हसला. "मी अजूनही त्या बसस्टॉप समोरून पुढे गेलोच नाही." हे ऐकताच अन्वी रडू लागली. त्या दिवशी दोघांना जाणवलं, प्रेम अजूनही तिथेच होतं, पण वेळ निघून गेली होती. अन्वीच्या मुलीने तिचा हात ओढला. "मम्मा, चल ना." अन्वीने डोळे पुसले. ती निघू लागली, पण पुन्हा एकदा थांबली. मागे वळून ती म्हणाली, "आरव, जर शक्य असतं ना, तर मी पुन्हा त्या पावसाच्या दिशेने परत गेले असते." आरव फक्त हसला, कारण त्याच्याकडे आता शब्द उरले नव्हते. अन्वी निघून गेली आणि आरव पुन्हा एकटा उभा राहिला पावसात, जिथे त्याची प्रेमकथा सुरू झाली होती. कथेचा शेवट: काही प्रेमकथा लग्नापर्यंत पोहोचत नाही, पण त्या आयुष्यभर मनात जिवंत राहतात, कारण अपूर्ण प्रेम हेच कधीकधी सर्वात खरं प्रेम असतं. धन्यवाद.